Audio Jungle. इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र. सोलापूर शहर गुन्हे शाखेने अंमली पदार्थ तस्करी विरुद्ध एक मोठी आणि धडाकेबाज मोहीम फत्ते केली आहे. जुना देगाव नाका परिसरातील थोबडे वस्ती येथे राहत्या घराच्या आवारात गांजाची बेकायदेशीर लागवड करणाऱ्या रजाक गफूर शेख वय 49 याला पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत एकूण 4,39,900 रुपये किमतीचा 21.439 किलोग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला आहे. 30 मार्च 2026 रोजी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने आणि त्यांचे पथक पोलीस आयुक्तालय हद्दीत गस्त घालत होते. गस्तीदरम्यान थोबडे वस्ती येथील रोडच्या डाव्या बाजूस एक व्यक्ती संशयास्पदरित्या प्लास्टिक पिशवी घेऊन बसलेली पथकाला दिसली. पोलिसांनी गोपनीयरित्या त्याच्या हालचालींवर पाळत ठेवली असता तो पिशवीतील गांजाच्या पुढ्यांची विक्री करत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी संशयित आरोपी रजाक शेख याला ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली. झडतीदरम्यान त्याच्याकडे 227 ग्रॅम गांजा सापडला. मात्र पोलिसांनी अधिक तपास केला असता एक धक्कादायक बाब समोर आली. आरोपीने चक्क स्वतःच्या घराच्या कंपाऊंडमध्ये आणि घरासमोरील मोकळ्या जागेत गांजाच्या 59 झाडांची लागवड केली होती. पोलिसांनी ही सर्व झाडे उपटून जप्त केली असून त्यांचे वजन 21.212 किलो भरले आहे. या प्रकरणी आरोपी विरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे NDPS ॲक्ट कलम 20A आणि 20B अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धडाकेबाज कामगिरी पोलीस आयुक्त M. राजकुमार, उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहाय्यक आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, उपनिरीक्षक मुकेश गायकवाड, पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड, वाजिद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे, भारत पाटील आणि इतर पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. या कारवाईमुळे सोलापुरातील अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. काल दिनांक 30/3/26 रोजी आम्ही स्वतः तसेच आमच्या क्राईम ब्रँचच्या टीममध्ये PSI मुकेश गायकवाड आणि त्यांचे पथक पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये गस्त करत असताना फौजदार चावडी पोलीस स्टेशन हद्दीतील देगाव रोड जुना देगाव नाक्याच्या अलीकडे थोबडे वस्ती या ठिकाणी रस्त्याच्या आतील बाजूस एक झाडाच्या खाली एक इसम त्याच्या प्लास्टिक पिशवीमध्ये संशयास्पद स्थितीत प्लास्टिक पिशवी घेऊन बसल्याचं दिसलं. त्याच्यावर बराच पाळत ठेवले असता असं दिसून आलं की तो त्यामधून काही वस्तू काही विक्री करत आहे. प्रथमदर्शनी तो गांजा विक्री करतो असं तो संशय आल्याने तात्काळ योग्य ती उचित कायदेशीर कारवाई प्रक्रिया पार पाडून 2 पंचांसह त्या ठिकाणी जाऊन त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्याचं नाव रजाक गफूर शेख वय 49 राहणार थोबडे वस्ती असं सांगितलं. त्याच्याकडे पेटलेली जी पिशवी आहे ती पिशवीची पाहणी केली असता पिशवीमध्ये गांजाची पानं मिळून आली. त्यानंतर त्या इसमाकडे अधिक चौकशी केली असता तो त्याच ठिकाणी बाजूला त्याचं घर आहे तिथं राहतोय. घराच्या कंपाऊंड मध्ये बॅक साईडला तसेच घराच्या समोरील बाजूस 3 ठिकाणी त्यांनी गांजाची झाडं लावल्याचं आढळून आलं. त्याप्रमाणे ती गांजाची झाडं कुठं आहेत त्याची पाहणी केली आणि ती गांजाची पूर्ण झाडं उपटून ताब्यात घेतली. अशी एकूण घरासमोरील 3 ठिकाणी आणि घराच्या मागे 2 अशा ठिकाणी एकूण 59 गांजाची झाडं मिळून आलेली आहेत. त्याचबरोबर तो जो इसम आहे रजाक गफूर शेख त्याच्याकडे देखील जवळजवळ 200 ग्रॅमच्या आसपास गांजा मिळून आलेला आहे. असं एकूण गांजाची झाडं आणि मिळून आलेला गांजा एकूण 21 किलो 439 ग्रॅम गांजा आम्हाला मिळून आलेला आहे. त्याबाबत सगळ्याचा गांजा जप्त करून उचित कायदेशीर कारवाई करून आरोपी विरुद्ध फौजदार चावडी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नोंद क्रमांक 287/26 NDPS ॲक्टचे कलम 20B अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. नमूद गुन्ह्यामध्ये आरोपी रजाक गफूर शेख यास अटक केलेली आहे आणि त्याला दिनांक 4/4/2026 पर्यंत पोलीस कोठडीत मांडण्यात आलेले आहे. सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त माननीय M. राजकुमार तसेच पोलीस उपायुक्त गुन्हे डॉ. अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः PI अरविंद माने, PSI मुकेश गायकवाड आणि पोलीस पथक यांनी केलेले आहे. साधारण किती किमतीचा हा गांजा
सदर गांजाची किंमत आजच्या बाजारभावाप्रमाणे 4,39,000 ही किंमत होते.